माजी आमदार मुझफ्फर हुसेन साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ठाण्याचा बुलंद आवाज नव्हे. संदीप राणेंच्या खंडाला खंडाला काम करणारा माणूस. त्यावेळेला संदीपला कशाचीही गरज लागते, एखादं आंदोलन उभं करायचं असतं, एखादी चळवळ उभी करायची असते, संदीपचा मला कॉल आला की नेहमी संदीपला सांगतो, संदीप कर, मी तुझ्यासोबत आहे, असा पक्ष तुझ्यासोबत आहे. त्यामुळे असं भविष्यात उत्तम काम होईल अशी मला पूर्ण खात्री आहे. हे इतक्या मराठी माणसाला अपेक्षित आहे असं काम संदीप करेल, ज्याची मला आणि सर्वांनी राजसाहेब ठाकरे आम्हाला दोघांना देखील खात्री आहे. त्यामुळे संदीप तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला खूप खूप शुभेच्छा. हे प्रेम मिळायला देखील मला वाटतं की भाग्य लागतं, ते भाग्य तुला लागलं. या हॉलमध्ये खचाखच भरलेला हॉल आणि फक्त मराठी माणसं नाही, विविध धर्माची माणसं आज तुला शुभेच्छा इथे द्यायला आले. हेच तुझं खरं श्रेय आहे की या शहरात तुझे काही काम केलं त्यातून ही सगळी लोक आज तुझ्या प्रेमापोटी आले. तुला पुन्हा एकदा मनापासून खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा. मुझफ्फर हुसेन साहेबांनी पहिल्यांदा भेटलो, मी तुला फॅन झालो. कारण ज्या राज्यात राहतो त्या राज्याबद्दल तुमच्या भाषेबद्दल आदर असलाच पाहिजे. तुम्ही ज्या राज्यात जाता, ज्या राज्यात पैसे कमवता, श्रीमंत होता, आणि ज्यावेळेला त्या राज्याची वेळ येते, त्या राज्यातल्या भाषेची वेळ येते, त्यावेळेला तुम्ही डोळे दाखवता. हे योग्य नाही. त्यामुळे हा माणूस इथं वाढला, मोठा झाला आणि आज त्याचं आमचं भाषण हे मराठी भाषा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार याच्या भोवती होता. त्यामुळे खरंच मला तुम्हाला ऐकून बरं वाटलं. अशी लोक हवे राजकारणामध्ये, स्वार्थी लोक आपल्याला राजकारणात नको आहे. म्हणजे मतं पाहिजे त्यावेळेला मराठी माणूस पाहिजे आणि सत्य मराठी माणूस नको. असं लोकांना आपल्याला आपली जागा राखून द्यायचंय. तुम्ही चांगला उल्लेख केला नरेंद्र मोदी साहेबांचा. आम्हाला खूप प्रेम असलेला माणूस आहे नरेंद्र मोदी साहेब. नरेंद्र मोदी साहेबांनी ज्यावेळेला उज्ज्वल निकम साहेबांना फोन केला तेव्हा तुम्ही मराठीत बोलू की हिंदीमध्ये मराठीत होता. एवढ्या मोठ्या माणसाला वाटतं तुम्ही इथे महाराष्ट्रात कॉल केलेला आहे आणि तो माणूस मराठी आहे, त्याची मराठीत बोललं पाहिजे. तुम्ही इथे व्यवसाय करताय, तुम्हाला लाज वाटते मराठी बोलायची. मी याच लोकांना शिकतील ज्यांना तुम्ही आदर्श मानता, त्या माणसाकडनं काहीतरी शिका. त्या एवढ्या मोठ्या माणसाला जर वाटत असेल मला कोण महाराष्ट्रात जातो आणि मी मराठीत बोललं पाहिजे, तर मला वाटतं की हिचे जे काही त्यांचे चापलू शकतात त्यांनी पण ते शिकलं पाहिजे आणि त्यांनी पण मराठी भाषेचा वापर केलाच पाहिजे. सगळेजण तुझ्यासोबत आहोत. धन्यवाद. जिल्हाध्यक्ष आमचे मित्र जाधवजी, मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी, माझा लहानपणाचा मित्र ज्याचा वाढदिवस साजरा करायला आपण इथे उपस्थित आहोत संदीप राणे यांना मनापासून वाढदिवसाची शुभेच्छा मी देतो. त्याचबरोबर संदीप अशीच वाटचाल तुमची सामाजिक जीवनामध्ये चालू राहावी आणि यशस्वीरित्या चालू राहावी ही शुभेच्छा मी आपल्याला देतो. मनसेचे अध्यक्ष संदीप राणेजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी उपस्थित माजी आमदार मुझफ्फर हुसेनजी, अविनाशजी, सर्व मंचावर उपस्थित विविध पक्षाचे पदाधिकारी, सर्व मान्यवर, सर्व उपस्थित सर्व बंधू, मी सर्वप्रथम संदीप राणेजींना माझ्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो वाढदिवसाची. ईश्वर त्यांनी हीच प्रार्थना करतो आपण दीर्घ आयु राहावं, आपण सुखी राहा, समृद्ध राहा, खुश राहा, हीच आमची शुभेच्छा आहे. आणि या शहरामध्ये अनेक लोकांनी आम्हाला प्रेम दिलं, साथ दिलं, सगळ्या जाती धर्माने प्रेम आणि साथ दिलं. शेवटी हा प्रेमाचा नाता असतो. याच मंचावर सर्वात पहिला सुरुवात केली शुभेच्छाची साजी दिली आणि त्यांनी हिंदीमध्ये शुभेच्छा दिली. थोडक्यात असं आहे की त्याची भावना स्पष्ट होती, भाषा कुठली होती, पण त्यांनी प्रेमापोटीने त्यांना शुभेच्छा दिली की आपको जन्मदिनची बधाई हो. त्याला तुम्ही वेगळा अर्थ काढू नका, हा प्रेमाने आलेला. मराठीचा अभिमान सर्वांनाच आहे, महाराष्ट्राचा अभिमान सर्वांनाच आहे. देशाचे पंतप्रधान हे सांगायचं राष्ट्रभर हे उद्देश होतं की मला मराठी पण येते आणि हिंदी पण येते, त्याला वेगळा अर्थ लावू नका, तुम्हाला कुठल्या भाषेत पाहिजे ती त्या भाषेत बोलू शकतो. हा त्यांचा एक महाराष्ट्राला प्रेम होता आणि स्नेह होता. मी मुझफ्फर हुसेन साहेबांचाही आप नहीं थे तो मुझे बहुत तकलीफ हो रही थी चुनाव में, कारण के
चांगला शहराचा विकास होण्यासाठी विपक्ष लागतो आणि नक्की मुझफ्फर हुसेन साहेब आता त्यांची तब्येत बरी आहे, ईश्वरची प्रार्थना करत त्यांना पण चांगलं स्वास्थ्य मिळावं. आप नहीं थे इसके इतने खड्डे हुए आप ते असते असते तर मागे लागले असते विपक्ष, आम्ही जोरात लागलो असतो, आम्ही लागतोच आहे, परंतु विपक्ष असलाच पाहिजे. आणि माझी मनापासून इच्छा आहे की त्यांचं स्वास्थ्य चांगलं राहावं आणि आराम करावं, परंतु आजारी होऊ नये, ते चांगलं आराम करावं ही आमची शुभेच्छा आहे. आणि नक्की आम्ही गमतीने बोलतो, मुझफ्फर हुसेन साहेबांचं राजकारणामध्ये मोठा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्याकरता मी त्यांच्याकरता बरेचसं काही शिकलोय, 5 वर्ष त्यांच्यासोबतही होतो. माझ्याकडे जो काही आहे तो सगळ्यांचं थोडं मिक्सचर आहे. तुमचं पण थोडंफार मिक्सचर आमच्याकडे आहे आणि ह्या शहराला प्रगतीशील करण्याचा प्रयत्न करतो. मी परत एकदा संदीप राणेजी यांना वाढदिवसानिमित्त मनापासून शुभेच्छा देतो आणि खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष, देशाचं लक्ष आपल्या या मीरा भाईंदर शहराकडे लागलं होतं आणि म्हणून या शहराच्या शहरदेशांचा वाढदिवसाच्या वाढदिवसाला जावं असं मला मनापासून वाटलं, म्हणून इथपर्यंत आलो. तर सर्वांनी संदीपला शुभेच्छा दिल्या. मगाशी मेहता साहेब आपण शुभेच्छा दिल्या. मुझफ्फर हुसेन साहेबांनी सांगितलं की मराठी आली पाहिजे, नक्कीच आली पाहिजे. मराठी हे संवादाचं भाषा आहे आणि मराठी प्रत्येकाला आली पाहिजे. भाषा हे विवादाचं कधी कारण होता कामा नये, परंतु प्रेमात जर समोरचा मराठी जर बोलला तर आम्ही त्याला आलिंगन देतो, त्याला मिठी देतो. पण जो उर्मट मात्र बोलला तर मात्र त्याच्या कानाखाली बसते, एवढं मात्र नक्की आहे. आणि म्हणून ही मराठी जपली पाहिजे, वाढवली पाहिजे, यासाठी आमचा प्रयत्न आहे. मुझफ्फर हुसेन साहेब, आपण गेले 8 महिने इथे नव्हता, आपण आजारी होता, परंतु आपण असायला पाहिजे असं नरेंद्र मेहता साहेबांनी म्हटलं. तुम्ही दोघेही राजकारणामध्ये असायला पाहिजे, तरच आमचे संदीपचे आमदार या ठिकाणी होते, एवढं मात्र नक्की आहे. मगाशी नरेंद्र मेहता साहेबांनी त्यांना खुश राहू, मस्त राहू अशा शुभेच्छा दिल्या. फक्त आमदार तुम्ही व्हा असं काही ते म्हटले नाही. तर त्यांचं वाक्य मी पूर्ण करतो की संदीपजीने आमदार व्हावं ही अख्ख्या मराठी जनांची या ठिकाणी इच्छा आहे आणि म्हणून आम्ही सर्वांनी शुभेच्छा या ठिकाणी आलो. आपला अधिक वेळ घेणार नाही. इथे व्यासपीठावरचे सगळेच माणसं यांना त्या पदावरती आहेत आणि आपल्या भागाची सेवा करत आहेत. संदीपजी, तुमची हातूनही या शहराची अशाच पद्धतीने सेवा हो यासाठी शुभेच्छा द्यायला आलो. आई भवानी तुम्हाला उदंड पाणी, उदंड ऐश्वर्य एवढी सदिच्छा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.